आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। दत्तची एफआरपी एकरकमी मिळणार, आंदोलन अंकुशच्या आंदोलनाला यश। अमरसिंह पाटील यांची मध्यस्थी, धनाजी चुडमुंगे यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित। शिरोळातील दत्त साखर कारखान्यानं लवकरात लवकर एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं वचन आज आंदोलन अंकुशला दिलं। धनाजीराव चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी शिरोळ दत्त कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर दत्त साखर कारखान्यानं ऊस उत्पादकांची आर्थिक लूट करू नये, एकरकमी एफआरपी रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा करावी व अन्य मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं। आंदोलनाची तीव्रता पाहून शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, काँग्रेस पक्षाचे नेते दरगू गावडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न चालू केला होता। पाटील गावडेंच्या भूमिकेमुळे संवाद झाला। महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांच्या आंदोलकांचे हृदय सम्राट रघुनाथदादा पाटील, छत्रपती शिवाजी महाराज ऊस उत्पादक शेतकरी संघटनेचे नेते शिवाजीराव माने, धनाजीराव चुडमुंगे यांच्यासोबत दत्त कारखान्याचे अध्यक्ष आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गणपतराव पाटील, कार्यकारी संचालक एम.व्ही. पाटील आदींची एकसाथ चर्चा झाली। यावेळी कारखाना व्यवस्थापनानं जानेवारीच्या अखेरच्या तारखेच्या अगोदर जे चर्चेचं सत्र पुढे येईल त्यानुसार ऊस उत्पादकांना बिल देऊ अशी भूमिका घेतली। मात्र ही भूमिका अडेलतट्टू असल्याचं आंदोलकांनी सांगितलं। त्यानंतर कारखाना व्यवस्थापनानं किमान फेब्रुवारीपासून तरी एफआरपीची रक्कम एकरकमी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। त्याला कारखाना व्यवस्थापनानं होकार दिला। शिवाय शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची व्याज कारखान्यानं द्यावीत अशी मागणी आंदोलकांनी केली। गेले 3 दिवस प्रचंड गारठ्यात ऊस उत्पादकांच्या न्याय हक्कासाठी धनाजी चुडमुंगे आणि त्यांच्या सहकार्यांनी सुरू केलेलं आंदोलन आज स्थगित करत असल्याचं आंदोलन अंकुशनं स्पष्ट केलं। यावेळी आंदोलनाला यश आल्याची माहितीही त्यांनी दिली। महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे। दत्तच्या चेअरमन साहेबांच्या बरोबर जी चर्चा झाली त्यानुसार आम्ही त्यांच्याकडे 3 मागण्या केलेल्या होत्या। आता या लोकांनी सगळ्याच लोकांनी 2300 द्यायचं का एकरकमी एफआरपी द्यायचा अजून निर्णय केलेला नाही। तो होईल तो होईल, पण तत्पूर्वी जर तुमचं येत्या 31 तारखेपर्यंत जर हे नाही मिटलं शासन आणि तुमच्यात तर आम्हाला 1 तारखेनंतर तर तुम्ही किमान आपल्या दत्त कारखान्यानं एकरकमी एफआरपी द्यावी अशी एक आम्ही मागणी केली आहे त्यांच्याकडं। त्याचबरोबर आता जर तुम्ही एफआरपीमध्ये मोडतोड केला 80-20 प्रमाणे तर तशाच पद्धतीचं तुम्ही आमच्या ऊस विकासाचे कर्ज शासनानं कारखान्यानं आम्हाला दिलेलं आहे शेतकऱ्यांना ती वसुली पण तुम्ही 80-20 प्रमाण करा। त्याचं व्याज कारखान्यानं सोसायला पाहिजे आणि जे अनुदानाचं व्याज आहे म्हणजे शेतकऱ्यांना मिळते 2% प्रमाणात जर त्याचं नुकतीच जर परतफेड झाली नाही विकास ऊस विकासचं तर त्याचं व्याजही कारखान्यानं सोसावं अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि ती कारखान्यानं मान्य केलेली आहे। जर इथून पुढच्या काळात जर हे मान्यता देऊनसुद्धा जर कारखाना वेगळ्या पद्धतीनं काम करायला लागला तर त्यांना इथून पुढे आम्ही जाब विचारण्याची भूमिका ठेवू।